महाराष्ट्रासह देशामध्ये इंडिया आघाडीला मोठं यश मिळालेलं आहे आणि आता देशामध्ये सत्ता बदलाचे जे आहे ते वारं व्हायला सुरुवात झालेली आहे. याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस नेत्या आमदार यशोमतीताई ठाकूर आहेत. ताई, देशामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. कसं पाहता या बदलाकडे आणि काय तुमची नेमकी स्ट्रॅटेजी असणार आहे आता सरकार बनवण्याबद्दल? पाहतो एकाच नजरेनं की तानाशाही की दुकान बंद हो गई है और मोहब्बत की दुकान खुल गई है. स्ट्रॅटेजी फॉर्मेशन सुरू आहे, नेते बसतायत, इंडिया आघाडीचं सरकार बनतं आहे, संविधान रक्षक या देशावर राज्य करतील आणि संविधानाचं रक्षण करतील अशी अपेक्षा आहे. अमरावतीमध्ये तुम्ही नवनीत राणांचा जो आहे तो पराभव केलेला आहे. राणा दाम्पत्याच्या विरोधात नेहमीच तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी देवाधर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. कसं उत्तर द्याल त्यांना? नाही, ते काय आमचे वैयक्तिक दुश्मन आहे अशातला काही भाग नाही आहे. पण मागच्या वेळेला त्यांनाच आम्ही निवडून आणलं होतं. यावेळेला त्या सेक्युलर वोट्सवर निवडून गेल्या होत्या. यावेळेलाही सेक्युलर वोट घेणारा व्यक्ती इथनं निवडून आलेला आहे. बघा, एकच विषय आहे, हनुमानजींचा एवढा अपमान यांनी केला की हनुमानजींनी आमचं रक्षण इथं केलं आणि श्रीरामजींनी आमचं रक्षण अयोध्येमध्ये केलं. सर्व देव आमच्या पाठीशी होते आणि आम्ही निवडून आलो. मेहनत आम्ही भरपूर केली, एकजूट आमची होती आणि ह्या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, तर जनशक्तीचा विजय झालेला आहे. नक्कीच. आता जर पाहिलं तर जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक झाली आणि जनशक्तीचा विरोध झाल्याची प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती.